अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी धीरोदात्तपणे पुढे येऊन उपमुख्यमंत्री पदाची सूत्र स्वीकारली. त्यापाठोपाठ पक्षाची जबाबदारीही त्यांच्याकडे आली आहे. सुनेत्रा पवार यांची एकमतानं राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक मुंबईतल्या वरळी डोममधील हॉलमध्ये झाली. या बैठकीला राज्य आणि देशभरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व मुख्य पदाधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ, पार्थ पवार हे बैठकीला उपस्थित होते. दिवंगत अजित पवार यांना मौन श्रद्धांजली दिल्यानंतर बैठकीला सुरुवात झाली. राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी बैठकीत बोलताना अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यानंतर पटेल यांनीच पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत याबाबतचा प्रस्ताव मांडला. त्या प्रस्तावाला सर्वानुमते सहमती दर्शवण्यात आली. अखेर बैठकीत आवाजी मतदानाने सुनेत्रा पवार यांची अध्यक्षपदी निवड झाली. सुनेत्राताईंनी पक्षाची सूत्र हाती घ्यावीत असं पक्षातील अजित पवार यांच्या समर्थक आमदारांचं म्हणणं होतं. अजित पवार यांच्या जाण्यानंतर पवार कुटुंबामागे सहानुभूती आहे. त्यामुळे सुनेत्रा पवारांनी पक्षाची सूत्र हातात घ्यावीत. त्याचा पक्षाला फायदा होईल. तसंच पक्षातील लोकप्रतिनिधी एकसंध राहतील असं लोकप्रतिनिधींचं म्हणणं होतं. पक्षातील सर्वांच्या विनंतीला मान देऊन सुनेत्रा पवार यांनी पक्षाची सूत्र अखेर स्वीकारली आहेत. सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष झाल्याची प्रफुल्ल पटेलांनी घोषणा केली. मैं अभी प्रस्तावित करना चाहूंगा कि श्रीमती सुनेत्रा अजीत दादा पवार इनको राष्ट्रीय अध्यक्ष हमारे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का चुनकर देना चाहिए. तुमच्या साथीनं अजिबात अशक्य नाही याचा मला विश्वास आहे. हा सन्मान केवळ माझा नसून तळागाळात काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे, जनमानसाचा आहे, माता भगिनींचा सन्मान आहे असं मी मानते. आदरणीय दादांनी आयुष्यभर शिवशाहू फुले आंबेडकर यांचा विचार जपला. याची जाणीव आपल्या सगळ्यांना आहे. या विचारात कधीही काही असतं तरी त्यांनी तडजोड केली नाही. नवमहाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा त्यांनी आयुष्यभर जपला आणि तोच वारसा, तोच विचार आपल्याला पुढे न्यायचा आहे.